तर पहा आपला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण शिक्षक भरतीचे तांत्रिक प्रश्न देखील म्हणू शकतो, कारण पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर वॉटसन हा जे आहेत यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली होती. यामध्ये पहा, मॅकडुगल यांची जी व्याख्या होती ती काय होती? मॅकडुगलची व्याख्या, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. या ठिकाणी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर वॉटसन यांची आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजावरून डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. तर एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगामध्ये कसं घडणार आहे याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत खूप महत्वाची मानली जाते? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2. तर सर्वेक्षण ही एक पद्धत आहे आणि ही खूप महत्वाची मानली जाते. पहा, सर्वेक्षण म्हणजे काय किंवा ती जी पद्धत आहे ती काय आहे? एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती महत्वाची असते. या ठिकाणी जीवन वृत्तांत ही एक पद्धत आहे. पहा, काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे म्हणजे बारकाईने अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत ही जी पद्धत आहे ही वापरली जाते. यामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देखील घेत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ अजूनच खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आपल्याला एका प्रश्नासोबत 3 प्रश्नाची उत्तरे देखील मिळून जातात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण. यानंतरचा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे. पहा, या ठिकाणी देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014च्या मानसशास्त्र व अध्यापन किंवा बालशास्त्रमध्ये विचारण्यात आलेले होते. पहा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला आपण अंधारामध्ये साप समजतो आणि त्याला आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे पहा, इंद्रिय भ्रम. म्हणजे जे आपले अवयव आहेत त्यांचा एक भ्रम होतो, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? इंद्रिय भ्रम. लक्षात ठेवा, इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली किंवा पार्श्वभूमी बदलली तरी आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडून त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. म्हणजेच आपण काय त्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय झालंय की जे आपलं ज्ञानेंद्रिय आहे त्याने त्याचा चुकीचा अंदाज लावला. या ठिकाणी चित्तभ्रम देखील आहे. पहा, चित्तभ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात, उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाहीत. पहा, चित्तभ्रम म्हणजे काय? की समोर एखादी गोष्ट नाही पण आपल्याला ती गोष्ट आहे असा भास होतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? चित्तभ्रम. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? इंद्रिय भ्रम. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती. पहा, अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2014 आणि 2019 या दोनही वर्षी विचारण्यात आला होता. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली होती? तर ती मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? किंवा साधक अभिसंधान पद्धती जी आहे त्याचा उद्गाता म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते जे उद्गाता म्हणून त्यांना ओळखलं जातं तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 2 B.F. स्किनर हे जे आहेत यांना साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो हे तांत्रिक प्रश्नामध्ये याचा उल्लेख होतो, कारण हे प्रश्न शिक्षक भरतीसाठी खूप महत्वाचे असतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 सृजनात्मक. लक्षात ठेवा, सृजनात्मक म्हणजे काय किंवा सर्जनात्मक. कवी, कथाकार, चित्रकार, नाटककार, शिल्पकार इत्यादी हे जे आहेत हे सर्जनात्मक मध्ये येतात आणि आपली कथा सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना साथ चढवतात. याचं आपल्याला मराठीमध्ये आपल्याला वाक्यात उपयोग देखील एक वेळा विचारण्यात आला होता. तर यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर नाटककार, चित्रकार यांच्या ज्या कल्पना असतात ह्या सृजनात्मक कल्पना असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा
असणारी नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते मुले विशेष गरजा असणारी नाहीत असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय उत्तर होईल, तर अध्ययन क्षमता कमी असलेली. लक्षात ठेवा, अध्ययन क्षमता कमी असलेली जी काही मुलं आहेत हे विशेष गरजा असणारी नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, विशेष गरजा असणारी मुले कोणती कोणती आहेत. विकलांगता म्हणजेच काय, तर जन्माच्या वेळी किंवा जन्म झाल्यानंतर अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती जी शारीरिक आणि मानसिक कमतरता आहे तिला म्हटलं जातं पहा विकलांगता. आणि अशी जी काही महत्त्वाची मुलं आहेत किंवा विशेष गरजा असणारी ते मुलं असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले होते. पहा, या ठिकाणी बुद्धिमत्तेची आपल्याला व्याख्या दिली आहे. या ठिकाणी व्याख्या काय दिलेली आहे की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती आहे तिला बुद्धिमत्ता म्हटलं जातं. पण ही जी व्याख्या आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाची आहे. लक्षात ठेवा, ही जी व्याख्या आहे तर ही विल्यम स्टर्न यांची आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी पहा, वेगवेगळे लेखक आहेत किंवा वेगवेगळे जे शास्त्रज्ञ असतात त्यांनी आपापल्या पद्धतीने काही व्याख्या मांडलेल्या असतात. त्यामध्ये आहेत पहा विल्यम स्टर्न, तर यांनी मांडलेली व्याख्या कोणती आहे. यांनी मांडलेली बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. ही झाली विल्यम स्टर्न यांची व्याख्या. त्यानंतर जे गेट्स आहेत त्यांची काय आहे, बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. ही झाली गेट्स यांची व्याख्या. यानंतर पहा विल्यम जेम्स आहेत, तर यांची व्याख्या काय आहे, सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी क्षमता आहे तिला म्हटलं जातं पहा बुद्धिमत्ता. या 3 लेखक किंवा ते 3 शास्त्रज्ञ आहेत त्यांची प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने मांडलेली व्याख्या आहे. आणि ही दिलेली प्रश्नामधील व्याख्या ही विल्यम स्टर्न यांची आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे असा विचार कोणी मांडला होता. पहा, या ठिकाणी परत एक वेळा महत्त्वाचे आपल्याला शास्त्रज्ञावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे हे वाक्य किंवा हा विचार कोणाचा आहे. आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014 मध्ये जी झालेली टीईटी होती त्यामधील हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, बालमानसशास्त्र आणि अध्ययन शास्त्रामध्ये. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. तर डॅनियल गोलमन यांची विचारधारा होती की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती. वर्ष कोणतं आहे पहा, 1921 या वर्षी. तर ही जी शाळा आहे शिशुशाळा ही कोणी केली होती, लक्षात ठेवायचे नाव काय आहे, बालमंदिर नावाची शिशुशाळा ही केली होती पहा ऑप्शन क्रमांक 3 गिजूबाई बधेका यांनी. यामध्ये अनुताई वाघ ज्या आहेत यांनी कोसबाड प्रकल्प आहे आणि रमाबाई रानडे ज्या आहेत ह्या सेवा सदन आहेत. आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका आहेत सावित्रीबाई फुले. त्यांनी पहिली शाळा काढली कोणी, मुलींची शाळा, तर महात्मा फुले यांनी काढली आणि त्या शाळेवरती त्या शिक्षिका म्हणून होत्या. या ठिकाणी प्रश्न आहे, 1921 साली दक्षिणामूर्ती या ठिकाणी बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूबाई बधेका यांनी काढली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय. पहा, या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, हे जे आहे बालमानसशास्त्र याविषयी महत्त्वाच्या असणाऱ्या व्याख्या आपण येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये असे 10-12 व्हिडिओ घेऊया. त्यामध्ये आपण जवळपास 300 प्रश्नांचा समावेश घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर त्याला आपण प्रेरणा असं म्हणतो. लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजे काय, एक प्रकारे मोटिवेशन आपण त्याला म्हणू शकतो. तर साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशेष किंवा विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं जे मिश्रण आहे त्याला आपण प्रेरणा म्हणतो किंवा एक मोटिवेशन असतं, आपण त्याला इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणू शकतो. या ठिकाणी पहा धारणा याची व्याख्या काय आहे. धारणाची व्याख्या काय आहे, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा आहे. या ठिकाणी प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे काय आहे, तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे एक प्रेरणा होय.
या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे असते पहा बुद्धिमत्ता. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये देखील या प्रश्नाचा उल्लेख केला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आकलन, शोध, दशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी म्हटले होते. पहा बुद्धीचे 4 पैलू कोणते आहेत, आकलन, शोध, दशा आणि टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी म्हटलं होतं, तर ते म्हटलं होतं ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड बिने यांनी म्हटलं होतं. पहा बुद्धीचे 4 पैलू त्यांनी कोणते कोणते सांगितले, पहिला आहे आकलन, दुसरा कोणता आहे, दुसरा आहे पहा शोध, तिसरा कोणता आहे, तिसरा आहे दशा आणि चौथा कोणता आहे, तर चौथा आहे पहा टीका. हे 4 पैलू आहेत आपल्या बुद्धीचे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल अल्फ्रेड बिने. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. पहा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे जे व्याख्या आहे किंवा हे जे उद्गाता म्हणून त्यांना आपण ओळखलं जातं तर ते कोण आहेत. या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मार्शा विल आणि ब्रूस जॉईस हे जे दोघ जण आहेत यांना म्हटलं जातं अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय. पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जे आपले डीएड बीएड चे विद्यार्थी आहेत त्यांना ज्यावेळेस आपण पाठ घेतो त्यावेळेस या प्रश्नावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय असतं, तर यशस्वी अध्यापन म्हणजे असतं पहा परिणामकारक अध्ययन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा परिणामकारक अध्ययन म्हणजेच काय, तर यशस्वी अध्यापन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हटलं जातं. पहा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. बाह्य उद्दीपक या संबंधाच्या मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या ज्या प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया आहे तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 1 संवेदना असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा संवेदनाची व्याख्या काय, ही व्याख्या आहे. आणि अशाच पद्धतीच्या आपल्याला महत्त्वाच्या PDF पाहिजे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. पहा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जी स्वतः म्हणजे आपल्या मनाने केलेली जी धडपड असते तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 अवधान असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा अवधान म्हणजे काय, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड तिला म्हटलं जातं अवधान. यानंतर आहे पहा विस्मरण. विस्मरण म्हणजे काय, तर ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण. स्मरण न होणे म्हणजे आठवणीत न येणे. यानंतर आहे पहा स्मरण. तर स्मरण म्हणजे काय, गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय. म्हणजे झालेल्या गेलेले जे काही अनुभव आहेत त्यांचं पुनरुच्चारण किंवा पुनर्जीवन म्हणजे त्याला स्मरण आपण म्हणतो. यानंतर आहे कल्पना. कल्पना म्हणजे काय, तर एखादी आयडिया काल्पनिक युक्ती. तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे त्याला आपण कल्पना म्हणतो. म्हणजे जे काही सध्या वास्तवामध्ये दिसतं त्यालाच इम्प्लिमेंट करणं, त्याच्यामध्ये नवीन काही अजून तयार करणं त्याला म्हटलं जातं पहा कल्पना म्हणजेच आयडिया. आणि अवधान म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी स्वतःच्या मनाने केलेली धडपड ती असते अवधान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हटलं जातं. पहा विकास अवस्थेमधील जो वयोगट दिलेला आहे 6 ते 12 वर्षाचा त्या कालावधीला काय म्हटलं जातं, तर ही जी कालावधी असतो याला किशोरावस्था असं म्हटलं जातं. पहा किशोरावस्था. लक्षात ठेवा शैशवावस्था कधी असते, 1 महिना ते 2 वर्ष. पहा शैशवावस्था. यानंतर बाल्यावस्था कधी असते, 2 वर्ष ते 6 वर्ष ही बाल्यावस्था असते. यानंतर किशोरावस्था काय असते, 6 वर्ष ते 12 वर्ष जी असते ती असते किशोरावस्था. आणि यानंतर पहा पौगंडावस्था म्हणजे काय, तर 12 वर्ष ते 14 वर्ष ती असते पहा पौगंडावस्था. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापन शास्त्र म्हणजे काय. खूप बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे पहा पद्धती व प्रतिमान, अध्यापन सूत्रे आणि तत्वे आणि नियम या सर्वांनी मिळून म्हटलं जातं पहा अध्यापन शास्त्र. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्याला 2014 मध्ये विचारण्यात आला होता पहा पहिल्या पेपरसाठी. हा प्रश्न आपल्याला 2019 ला विचारण्यात आला होता पहा दुसऱ्या पेपरसाठी. तर अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर ती असते ऑप्शन क्रमांक 2, फक्त बौद्धिक स्वरूपाची असते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत आहे. पहा, या ठिकाणी परत एक वेळ आपल्याला शास्त्रज्ञ घेण्यात आलेले आहेत. तर हे या ठिकाणी काय एक मत मांडलेलं आहे, ते मत कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. व्यक्ती व तिच्या सभोवतालचं म्हणजे जे सराउंडिंग जे वातावरण आहे यांच्यामधील आंतरक्रियामधून प्राप्त म्हणजे तयार झालेल्या किंवा प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या ज्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत होतं? तर हे मत आहे ऑप्शन क्रमांक 3 कोहलर या शास्त्रज्ञाचं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजेच पहा आशेचे बुशीर याचा शोध कोणी लावलेला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पहा, आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप त्याला मराठीत म्हणतात पहा आशेचं भुशीर, याचा शोध कोणी लावला? तर शोध लावलेला याचा पर्याय क्रमांक 4 तर बार्थोलोम्यू डॉयस यांनी शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? लक्षात ठेवा, प्रश्न मित्रांनो हा देखील खूप महत्त्वाचा आहे. पोलीस भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि टीईटी साठी हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर अलिबाग. लक्षात ठेवा, यामध्ये कर्जत, खोपोली आणि रत्नागिरी या तीनही ठिकाणी महाराष्ट्राचं शासनाचं भात संशोधन केंद्र आहे. अलिबाग या ठिकाणी येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखले जाते. या ठिकाणी पहा, ऑपरेशन पोलो नेमकं काय होतं यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि जे ऑपरेशन पोलो, ऑपरेशन ढांगू हे जे आहेत यावरती सुद्धा आपल्याला 2 वेळा वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर हैदराबाद संस्थानावरील जी लढाईची योजना आखली होती तर तिला ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव देण्यात आलेलं होतं. 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थानविरुद्ध पोलीस ऍक्शन म्हणजेच पोलीस किंवा ऑपरेशन पोलोची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे? पहा, तोरणजाई देवीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती आहे? तर आपल्याला देवीच्या नावावरूनच समजून जाईल. पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 तर तोरणा या किल्ल्यावरती आहे पहा तोरणजाई देवीचे मंदिर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश प्रकारचा कोळसा आढळतो? या ठिकाणी हा प्रश्न भूगोलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. पहा, महाराष्ट्राचा भूगोल यावरती हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. नागपूर आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 1 बिटुमिनस नावाचा कोळसा. या ठिकाणी पहा, जे हाथरस आहे यामध्ये सर्वोच्च प्रतीचा किंवा उच्च प्रतीचा कोळसा असून यामध्ये कार्बनचं जे प्रमाण आहे ते 90 ते 95% एवढं आहे. यानंतर आहे पहा बिटुमिनस, तर यामध्ये कार्बनचं प्रमाण 70 ते 80% एवढं येतं आणि हा जो कोळसा आहे बिटुमिनस तर हा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यानंतर आहे पहा लिग्नाइट, तर लिग्नाइट यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 50 ते 60% एवढं असतं आणि सर्वात शेवटी आहे पीठ कोळसा, तर यामध्ये या कार्बनचं प्रमाण किती असतं 30 ते 40% एवढं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने कोणती दिशा दर्शवली जाते? कोणताही नकाशा घ्या मित्रांनो, ज्यावेळी आपण भारताचा पूर्ण नकाशा घेतो किंवा कोणताही नकाशा घ्या तर त्या नकाशाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बाणाच्या सहाय्याने एक दिशा दर्शवली जाते, तर ती दिशा कोणती असते? तर ती दिशा असते ऑप्शन क्रमांक 3 तर उत्तर दिशा बाणाने दाखवली जाते. लक्षात ठेवा, नकाशा कोणताही नकाशा असू द्या त्या नकाशामध्ये नेहमी उत्तर दिशा ही एकच दिशा दाखवली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी स्थित आहे.
या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत सरळ सेवेमध्ये हा प्रश्न जवळपास 16 ते 18 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो, पण या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा सांगतो. अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेलं असं कोणतं बेट आहे की त्या बेटावरती भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी स्थित आहे? तर ते बेट आहे पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट. तर बॅरन बेटावरती एक जिवंत ज्वालामुखी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? पहा, कुंभमेळा उज्जैन या शहरामध्ये देखील भरतो आणि उज्जैन हे जे शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर क्षिप्रा नदीच्या काठावरती उज्जैन शहर जे बसलेलं आहे आणि हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये अजून काही असे शहर आहेत आणि नद्या आहेत की त्या काठावरती ते बसलेले आहेत. यामध्ये गोदावरी नदीच्या काठावरती वसलेले शहर पहा, नाशिक आहे, कोपरगाव आहे, पैठण आहे आणि नांदेड आहे. नंतर कृष्णा नदी, तर कराड, सांगली, मिरज आणि औदुंबर. नाग नदीच्या काठावरती नागपूर हे शहर वसलेलं आहे आणि इंद्रायणीच्या नदीच्या काठी आळंदी आणि देहू हे शहर वसलेले आहेत. यामध्ये मित्रांनो, इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी जे देहू आहेत हे पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सोबतच नागपूर हे कोणत्या नदीच्या तीरावरती वसलेलं आहे? तर नाग नदी. आणि या ठिकाणी उज्जैन हे जे शहर आहे हे क्षिप्रा नदीच्या काठावरती आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जगातील सर्वात मोठं बेट कोणतं, आणि या ठिकाणी प्रश्न आहे की माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठं बेट आहे ते कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ती नदी आहे ऑप्शन क्रमांक 4 तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. माजुली हे जगातील सर्वात मोठं नदी पात्रातील बेट. लक्षात ठेवा, या ठिकाणी याचे जे पॉइंट्स आहेत मित्रांनो ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. जगातील सर्वात मोठं बेट जे आहे ते ग्रीनलँड आहे, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला नदी पात्रातील बेट असं विचारलं जातं त्या ठिकाणी माजुली हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण ग्रीनलँड हे जे आहे हे महासागरातील बेट आहे आणि नदी पात्रातील माजुली हे सर्वात मोठं बेट आहे आणि हे जे आहे हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात येतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून देखील आहे. पहा, महाराष्ट्रातील IT हब म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पुणे या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे. आणि पुणे या शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत आणि जगातील ज्या नामवंत कंपन्या आहेत त्यांची कार्यालये देखील पुणे या शहरात आहेत आणि पुण्याला विद्येचे माहेरघर देखील म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पुणे. यानंतरचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. अयोग्य म्हणजे कशी? तर आपल्याला चूक असणारी जोडी ओळखायची आहे. यामध्ये 4 जोड्या दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला मी जोडी सांगतो, संत आणि त्यांचं जन्मस्थळ दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, संत एकनाथ आणि जांब ही जी जोडी आहे हे आपलं बरोबर उत्तर आहे, पण ही जोडी चुकीची आहे. कशी चुकीची आहे पहा, संत आणि त्यांची समाधी स्थळ पाहूया. या ठिकाणी संत नामदेव नरसी हे बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर आपेगाव ही देखील बरोबर आहे. संत एकनाथ पैठण, संत तुकाराम देहू ही देखील जोडी बरोबर आहे. संत चोखामेळा देऊळगाव, संत मुक्ताबाई आळंदी आणि संत रामदास स्वामी हे जांब या ठिकाणी आहे. संत रामदास स्वामी आणि संत एकनाथ हे जे आहेत हे पैठण या ठिकाणी आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संताने भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला होता? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे पहा, आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 5वीच्या इतिहासामध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. 5वीचा इतिहासातील हा प्रश्न आहे. तर असा कोणता संत होऊन गेला की त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संचार केला? तर ते होते ऑप्शन क्रमांक 1 संत नामदेव. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आला होता? पहा, BR आंबेडकर यांनी खूप ग्रंथ लिहिले, त्यापैकी असा कोणता ग्रंथ आहे की तो त्यांच्या निधनानंतर प्रकाशित किंवा प्रसिद्ध झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक प्रश्न असा विचारला होता, प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्षात ठेवायचे, प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे.
पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? या ठिकाणी प्रश्न खूप कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. वर्षातील असे कोणते महिने आहेत तर ते पूर्ण आपल्या राज्यामध्ये गडगडाटी वादळे आणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 एप्रिल आणि मे हे जे महिने आहेत यामध्ये आपल्याला या 2 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी पहा उन्हाळा जरी हा ऋतू नसला तरी पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो आणि काही वेळेस ढगांचा गडगडाट आणि विजेंचा कडकडाट होऊन वादळी वारे जे आहेत हे येत असतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत हे जशाच तसे महा टीईटी 2016 ते 2021 मध्ये विचारण्यात आले 2013 ते 2021 मध्ये विचारण्यात आलेले घेतले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी डॅश आहे. रब्बी हंगामाचा कालावधी कधी असतो आपल्या राज्यामध्ये? तर तो असतो ऑक्टोबर ते मार्च. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा शेती हा जो आहे हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यवसाय आहे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास शेती केली जाते. यामध्ये रब्बी हंगाम लक्षात ठेवा काय आहे, ज्या पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते किंवा केली जाते व फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये त्या पिकाची कापणी केली जाते त्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्वारी, गहू आणि हरभरा ही त्याची उदाहरणं आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात? पहा भूकंपाची निर्मिती होणारं ठिकाण त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर भूकंप नाभी असं म्हणतात. भूकंपाची निर्मिती ज्या ठिकाणी होते त्याला. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण यावरती आपल्याला 12 वेळा अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच आगरकर यांनी सुधारक हे जे आहे हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. सुधारक हे भारतातील एक असं वृत्तपत्र आहे की जे गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजसुधारकांनी अस्पृश्यता जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारं जे सुधारक वृत्तपत्र आहे ते सुरू केलं होतं. या वृत्तपत्राची स्थापना 1888 मध्ये झाली आहे आणि गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक आणि पत्रकार तसेच शिक्षक तज्ज्ञ देखील होते. यावरती प्रश्न आपल्याला असा विचारला होता की सुधारक हे वृत्तपत्र सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय होता? तर त्याचा उद्देश होता पहा अस्पृश्यता आणि जातीवादी नष्ट करणे. कोण आहे त्याचे संस्थापक? तर गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शाळा व महाविद्यालयातील संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे डॅशचे उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे पहा, शाळा किंवा महाविद्यालय कॉलेज जे असतात त्या ठिकाणचं जे ऍडमिशन प्रोसेस असते तर त्यामध्ये महिला आणि दुर्बल घटकांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. तर ते कशाचं उदाहरण आहे? तर ते उदाहरण आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 समानतेच्या अधिकाराचं ते उदाहरण आहे. यामध्ये आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार कोणकोणते आहेत ते पाहूया. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, पिळवणुकी विरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे आपल्याला देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कला, साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेला विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण होता? पहा विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण होता जो कला, साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर देवराय सेकंड म्हणजे देवराय दुसरा हा प्रसिद्ध सम्राट होता विजयनगरचा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत डॅश हे सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी सिनाई पर्वतरांग ही जी आहे ही इजिप्तमध्ये येते आणि त्या पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलं आहे. तर ते शिखर आहे सर्वात उंच असणारं पर्याय क्रमांक 2 माउंट कॅटरीन. हे जे आहे हे इजिप्तमधील सिनाई या पर्वतरांगेतील सर्वात उंच असणारं शिखर आहे माउंट कॅटरीन. त्याची उंची 2642 मीटर एवढी आहे
आणि तांबडा समुद्र पर्वतरांगेतील जवाल शैव हे जे शिखर आहे हे 2178 मीटर उंचीवरती आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, प्रख्यात आसामी कवयित्री नीलमणी फुकन यांना कोणत्या वर्षी 56वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सामान्य ज्ञानवरती आधारित प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. फक्त त्या ठिकाणी 56वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला असा विचारण्यात आला होता. आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, नीलमणी फुकन यांना 56वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 2022 या वर्षी देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना कोणाच्या हस्ते 8 सप्टेंबर 2022 रोजी गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आलेले आहे. हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवायचे, काही विद्यार्थी म्हणतात की जी टीईटी आहे त्याला करंट अफेअर्स विचारलं जात नाही. मित्रांनो, करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्या ठिकाणी जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत हे आपल्याला उतार्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे, मराठी व्याकरण त्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. पण आपण या ठिकाणीही मराठी व्याकरणावरती 4 ते 5 व्हिडिओ मोठे घेणार आहोत. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर होईल हलीमह याकोब यांच्याद्वारे. लक्षात ठेवा, हलीमह याकोब यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाचे माजी प्रमुख जे होते ॲडमिरल सुनील लांबा यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित व्यक्तिमत्व आहे. बाबा आमटे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व जेवढ्या काही सरळ सेवा आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. बाबा आमटे म्हणलं की लक्षात ठेवायचे कुष्ठरोग याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना डॅश वाक्य असं म्हटलं जातं. पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, ही जी आहे मराठी व्याकरणातील एक आपल्याला वाक्यावरती व्याख्या दिलेली आहे. तर ती व्याख्या परत एक वेळा पहा. ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य असतं आणि बाकीची जी काही वाक्य असतात तर त्या प्रधान वाक्यावरती ती अवलंबून असतात, तर त्यावेळी कोणतं वाक्य असतं? तर त्यावेळी होतं ते मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे काही मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणावर आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, सन 1937 मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे. सर्व प्रश्न हे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर संत तुकाराम पर्याय क्रमांक 4 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, कधी 1937 या वर्षी व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये कौतुकास पात्र ठरलेला संत तुकाराम हा पहिला मराठी चित्रपट होता. पर्याय डी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, गोल्डन ग्लोब पुरस्कार याची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार याची जी सुरुवात आहे ही 1944 या वर्षापासून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण 2023ला यावरती प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. लक्षात ठेवायचे, यातील जे काही सामान्य ज्ञान आहे आणि आपण महत्त्वाचं म्हणजे सांगायचं मित्रांनो, जी काही टीईटी असणार आहे 2024ची, तर त्या अनुषंगाने जे मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र आणि बालकशास्त्र यावरती जवळपास 200 पेक्षा जास्त प्रश्नांचा एकच व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. पर्याय या प्रश्नाचं एक आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या किती आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत, तर एकूण जिल्हे आहेत 36 जिल्हे. 36वा जिल्हा जो आहे तो आहे पहा शेवटचा पालघर. या ठिकाणी प्रश्न काय विचारले की राज्यामध्ये आपल्या एकूण किती जिल्हा परिषद आहेत, तर टोटल जिल्हा परिषद आहेत पहा 34. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 34 जिल्हा परिषद आहेत आणि 36 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा, 36 किती आहेत जिल्हे आणि जिल्हा परिषद किती आहेत 34.
प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जाते? या ठिकाणी पहा, प्रश्न असा विचारला आहे की कुसुमाग्रज हे जे नाव आहे हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? तर हे नाव आहे पहा, वि वा शिरवाडकर आपल्याला कधी कधी येऊ शकतं किंवा कधी कधी विष्णू वामन शिरवाडकर हे आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, वि वा शिरवाडकर यांचा जो फुल फॉर्म आहे वि वा शिरवाडकर, तर त्यांनाच म्हटलं जातं पहा विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यांचं टोपण नाव जे आहे म्हणजे त्यांनी मराठी साहित्यात जे काही काम केलं ते कुसुमाग्रज या नावाने केलेलं आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य स्थित आहे? पहा, फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रायगड हा जो जिल्हा आहे, कोणता? रायगड जिल्हा. तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा फणसाड वन्यजीव अभयारण्य. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्र राज्यात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? पहा, लोक आयुक्त संस्था याची जी स्थापना आहे ही आपल्या राज्यामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता. लक्षात ठेवा, लोकायुक्त संस्था जी आहे याची जी स्थापना आहे ही 1972 या वर्षी करण्यात आलेली आहे. यावरती आपण कम्युनिटीमध्ये प्रश्न घेतला होता, तर त्यातील जवळपास 24% जे विद्यार्थी होते त्यांनी 1927 हे उत्तर लिहिलं होतं. लक्षात ठेवा, 1972 या वर्षी करण्यात आलेली आहे लोकायुक्त संस्थेची स्थापना. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, बळी तो कानपिळी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचवले आहे? पहा, बळी तो कानपिळी म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं आहे? थोडासा सामर्थ्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. बळी तो कानपिळी यामधून आपल्याला सामर्थ्य किंवा शक्ती ही दिसून येते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 आहे, जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिवस. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे आणि यावरती आपण इम्पॉर्टंट असे प्रश्न देखील घेणार आहोत. जेवढे काही दिनविशेष आहेत, जागतिक दिनविशेष असो किंवा राष्ट्रीय दिनविशेष असो, त्यावरती आपण मंथ वाईज एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि सोबतच एका वर्षाचं पूर्ण जागतिक म्हणजेच जे दिनविशेष आहेत ते देखील घेतलेले आहेत. त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा, जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून 2 डिसेंबर हा दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, एकच प्याला या सुप्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, मराठीमधील सर्वात प्रसिद्ध असलेलं नाटक आहे पहा एकच प्याला. तर एकच प्याला या नाटकाचे लेखक आपल्याला विचारले आहेत. कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण जवळपास मराठीवर डिपेंड असणारे प्रश्न घेत आहोत. तर एकच प्याला याचे लेखक आहेत राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी हा देखील प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये घेतला होता, तर त्या ठिकाणी मित्रांनो उत्तर लिहिलं होतं काही पोरांनी तर वि वा शिरवाडकर. लक्षात ठेवा, पण उत्तर आहे राम गणेश गडकरी. पर्याय सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भूगोल या शब्दाला इक प्रत्यय जोडल्यावर कोणता शब्द तयार होईल? पहा, या ठिकाणी एक मूळ शब्द दिलेला आहे. मूळ शब्द काय आहे? तर भूगोल हा शब्द आहे आणि याला प्रत्यय कोणता जोडायचा आहे? इक. म्हणजेच काय तो शब्द होईल? पहा, भौगोलिक. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, भौगोलिक, भूगोल अधिक इक म्हणजेच भौगोलिक. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतिहासावर आपल्याला जेवढ्या काही स्थापन झालेल्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचे संस्थापक जे आहेत यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे? तर कोणी केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे? आदिवासी कल्याण मंत्रालय. पर्याय क्रमांक किती असणार आहे? आपल्याला कमेंट करून लवकर लवकर मित्रांनो उत्तर देत राहा. तर आदिवासी कल्याण मंत्रालय याची जी स्थापना आहे ही पर्याय क्रमांक ए तर 1999 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे?
मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या ज्यावेळी पंढरपूरची वारी असते त्यावेळी त्या संताच्या समाधीवर जाणं हे आवश्यक मानलं जातं. तर तो संत कोणता आहे की ज्यांची समाधी ही पंढरपुरातील जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्या अगदी समोर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, तर संत चोखामेळा. पहा, संत चोखामेळा यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या समोर आहे आणि विठ्ठल मंदिर जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मित्रांनो आपण 200 पेक्षा जास्त समानार्थी आणि 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी असे जवळपास परीक्षेत विचारले जाणारे 400 पेक्षा जास्त शब्द जे आहेत ते घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ देखील पाहून घ्या. तर शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा नश्वर. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, डॅश हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचं स्मृतीस्थळ आहे. पहा, म्हणजे खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की जे पहिल्या महायुद्धात मरण पावलेले किंवा मृत्युमुखी पडलेले जे भारतीय सैनिक होते त्यांचं स्मृतीस्थळ आहे? तर ते आहे पहा मित्रांनो इंडिया गेट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, अनेक गोष्टी एकाच वेळी लक्ष देणारा. पहा, अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असेल? मित्रांनो यामध्ये आपण भरपूर प्रश्न जे आहेत हे मराठी व्याकरणावर आधारित घेतलेले आहेत आणि यानंतर जो आपण एक व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये जवळपास 100 प्रश्न जे आहेत फक्त आणि फक्त मराठी व्याकरणावर आधारित घेणार आहोत. तर एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणारा हा जो शब्दसमूह आहे तर याला म्हटलं जातं अष्टावधानी. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा जो आहे हा प्रत्येक सरळ सेवा स्पर्धेमध्ये आपल्याला विचारण्यातच जाणारा एक घटक आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे जे शब्दसमूह आहेत हे आपल्याला जर 200 पेक्षा जास्त पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पर्याय सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, तोरणा किल्ला डॅश खोऱ्यात आहे. मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. जो तोरणा किल्ला आहे हा कोणत्या खोऱ्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कानत खोरे जे आहे तर या खोऱ्यामध्ये येतो तोरणा किल्ला. याविषयी काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स देखील मित्रांनो पाहणार आहोत. तर यामध्ये पहा तोरणा किंवा त्यालाच अजून प्रचंडगड देखील म्हटलं जातं, म्हणजेच पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्ग व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. कोणता? तोरणागड. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 मध्ये अगदी पहिलाच घेतलेला किल्ला म्हणजे तोरणा आहे. आपल्याला यावरती प्रश्न विचारला होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील पहिला कोणता किल्ला घेतला, तर तो होता पहा तोरणा किल्ला. वर्ष दिलं आहे 1647 या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की हा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. आणि याच तोरणा किल्ल्याला तोरण बांधले म्हणून याच किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले आहे असं सांगण्यात येतं. आणि या गडावरती सापडलेले जे धन होतं तर त्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला होता. या प्रश्नाचं उत्तर काय होतं? तर कानद खोऱ्यामध्ये हा किल्ला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त किती कालावधी असतो, किंवा खग्रास सूर्यग्रहण जो आहे त्याचा जास्तीत जास्त काळ किती असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 7 मिनिट 20 सेकंदाचा काळ असतो पहा खग्रास सूर्यग्रहणाचा. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छोटा नागपूरचा पठाराचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? छोटा नागपूर पठार जो आहे तर याचा सर्वात जास्त भाग जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर झारखंड हे जे राज्य आहे तर झारखंड मध्ये येतो पहा छोटा नागपूरचा सर्वाधिक भाग. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग डॅश आहे. पहा उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग.
तर ती पर्वतरांग आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 विंध्य पर्वतरांग. यामध्ये जेवढे काही आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णचे पूर्ण प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले आहेत. तर पहा, विंध्य रांग ही जी रांग आहे ही उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषा म्हणून ओळखली जाते. या रांगेचा जो विस्तार आहे तो गुजरातच्या पूर्व भागापासून ते बिहार पर्यंत पसरलेला आहे आणि या रांगेची उंची सुमारे 450 ते 600 मीटर एवढी आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे त्याची उंची 450 ते 600 मीटर इतकी उंची आहे. आणि कोठून कुठपर्यंत आहे याचा विस्तार, तर गुजरातच्या पूर्व भागापासून ते बिहार पर्यंत विंध्य रांग जी आहे ती पसरलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शिवरायांनी खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत तर यांच्या जन्मावरती जेवढे काही प्रश्न विचारले जातात, स्वराज्यावरती काही प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख हा भरपूर वेळा करण्यात आलेला आहे. तर छत्रपती शिवरायांनी प्रचंडगड हे नाव कोणत्या किल्ल्याला दिलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर तोरणा या गडालाच प्रचंडगड म्हणून देखील ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश डॅश आहे. या ठिकाणी आपण प्रदेश म्हणण्यापेक्षा कधी कधी आपल्याला पहा राज्य देखील विचारलं जातं. तर आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश तो कोणता आहे? तर तो येतो पहा ऑप्शन क्रमांक 2, तर राजस्थान हा प्रदेश आहे. राजस्थानसाठी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य, तर ते आहे पहा राजस्थान. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं आहे. आणि या ठिकाणी काय विचारलं आहे की लोकर उत्पादक प्रदेश कोणता आहे? तर राजस्थान. लक्षात ठेवा, राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. या राजस्थानमध्ये चोकला, मारवाडी, मालपुरी, पुंगल या जातीच्या मेंढ्या या प्रदेशामध्ये खूप आढळतात. या देशातील एकूण लोकर उत्पादनापैकी 40 ते 50% लोकर ही फक्त आणि फक्त राजस्थान या राज्यामधून येते. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. ही जी शेवटचा पॉइंट आहे मित्रांनो, हा खूप महत्वाचा आहे, कारण यावरती आपल्याला पोलीस भरती 2023, 2024 आणि हाच प्रश्न आपल्याला महा टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. बिकानेर ही जी आहे ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला डॅश म्हणतात. पहा, फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर जी शेती करतात ती शेती कोणती असते? तर ती शेती असते ऑप्शन क्रमांक 2 जिरायती शेती. यामध्ये लक्षात ठेवा, पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीचे 2 प्रकार पडतात. यामध्ये पहिली आहे जिरायती आणि दुसरी आहे बागायत शेती. तर यामध्ये पहा, जी जिरायत शेती आहे ती काय आहे? जी शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायत शेती असे म्हणतात. आणि 2 नंबर आहे पहा बागायती शेती. तर बागायत शेती म्हणजे काय आहे? ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून ती शेती केली जाते अशा शेतीला बागायती शेती म्हणतात. यामध्ये जिरायत आणि बागायत या 2 शेती ज्या आहेत मित्रांनो ह्या इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला सरळ सरळ माहित असणं गरजेचं आहे की कोणती असते जिरायत आणि कोणती असते बागायत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? पहा, पंचायत राज व्यवस्था जी आहे ती निर्माण करण्याचा मुख्य हेतू जो होता किंवा मुख्य उद्देश जो होता तो कोणता होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढावा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा हा जो आहे हा प्रमुख उद्देश होता. पहा, कशाचा उद्देश होता? पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजेच राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरागत मिळत नाही. पहा, या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे, पण हा प्रश्न आपल्याला प्रिव्हियस पेपरमध्ये विचारण्यात आला होता. भारतीय संविधानाच्या जो सरनाम्यामध्ये कोणता असा शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो त्याला ते जे पद आहे ते वंश परंपरागत मिळत नाही. तर तो शब्द कोणता आहे? तो शब्द आहे पर्याय क्रमांक 1, तर गणराज्य हा शब्द आहे. लक्षात ठेवा, सार्वभौम काय आहे? तर बाह्य नियंत्रण नसणाऱ्या व अंतर्गत क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या स्वतंत्रपणे आपला कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम असं म्हटलं जातं. पहा, म्हणजे भारत जो आहे तो सार्वभौम देश आहे. यानंतर दुसरा शब्द आहे पहा स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य म्हणजे काय?
तर भारतीय संविधानाने नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना उभारण्याचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, संचार व वास्तव्य स्वातंत्र्य हे दिलेलं आहे. यामध्ये तिसरा घटक आहे तो म्हणजे आहे पहा न्याय. तर विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 गणराज्य. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. पहा खालीलपैकी कोणते जगामधील सर्वात मोठे बेट आहे? यामध्ये कन्फ्यूज होणारे आपल्याला 2 प्रश्न पडतात मित्रांनो. तर जगातील सर्वात मोठं बेट जर विचारलं आपल्याला तर पर्याय क्रमांक 3 तर ग्रीनलँड हे जे आहे हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे पहा, तर या ठिकाणी आपल्याला जगातील सर्वात मोठे बेट विचारले आहे म्हणून ग्रीनलँड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर आपल्याला नदीपात्रातील सर्वात मोठे बेट विचारले असते तर त्याचं उत्तर काय आलं असतं? ब्रह्मपुत्रा नदीपात्रातील माजुली हे जे बेट आहे हे उत्तर त्याचं आलं असतं. कधी आलं असतं? ज्यावेळी आपल्याला नदीपात्रातील सर्वात मोठं बेट विचारलं असतं त्यावेळी. आणि सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया. आणि सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. मित्रांनो लक्षात ठेवायचं, हे 2 कन्फ्यूज करणारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 तर ग्रीनलँड. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पंचायत राजचा डॅश हा पायाभूत घटक आहे. पंचायत राज व्यवस्था जी आहे तर त्याचा पायाभूत घटक कोणता आहे? तर तो घटक येतो ऑप्शन क्रमांक 4 तर ग्रामपंचायत हा जो घटक आहे हा पंचायत राजचा पायाभूत असणारा घटक आहे. यामध्ये पहा स्थानिक शासन संस्था ज्या आहेत यामध्ये 2 गट पडतात, ग्रामीण आणि शहरी. तर ग्रामीण मध्ये काय काय येतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि शहरी गटामध्ये काय काय येतं? नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. आणि पंचायत राजचा पायाभूत घटक कोण आहे? तर ग्रामपंचायत हा पायाभूत घटक येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती? वर्ष लक्षात ठेवायचे 1889. या वर्षी पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर मुक्ती मिशन याची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे? तर 1889 या वर्षी. त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील पाहूया. तर पंडिता रमाबाई यांनी 1881 मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली होती, जी पहिली स्त्रीवादी संघटना बनली होती. 1881 कोणती आहे? आर्य महिला सभा. यानंतर त्यांनी 1887 मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना केली, ज्यामुळे समाजातील दीनदुबळ्यांसाठी त्या संघटनेने कार्य केलं होतं. यानंतर आहे पहा, पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग डॅश होय. मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहा भूगोलावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर त्याला भूखंड मंच असं म्हणतात. भूखंड मंच म्हणजे काय? तर खंडांत उतार म्हणजे काय? तर भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्याला खंडांत उतार असं म्हणतात. यानंतर आहे पहा सागरी मैदान. तर सागरी मैदान म्हणजे सागर तळाच्या सपाट व सखल भागाला सागरी मैदान म्हणतात. नंतर आहे सागरी डोह. तर सागरी डोह म्हणजे सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरूपी आढळतात, त्यांना सागरी डोह असं म्हणतात. आणि या ठिकाणी भूखंड म्हणजे काय? तर किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग म्हणजे भूखंड मंच. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अंबाला ही शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्यामुळे त्याला डॅश शहर म्हणतात. अंबाला हे जे शहर आहे या ठिकाणी शास्त्रीय उपकरणांची निर्मिती केली जाते आणि त्यामुळे त्या शहराला कोणते शहर म्हणतात? तर त्या शहराला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 4 तर सायन्स सिटी म्हणजेच विज्ञान शहर म्हटलं जातं अंबाला या ठिकाणा. कारण अंबालावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते, सायन्स सिटी कोणता आहे? अंबाला. मित्रांनो प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशाच आपल्याला जर प्रश्न पीडीएफ द्वारे जर मिळवायचे असतील तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी आपण त्याला जाऊन जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅश शहरात करण्यात आली. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? तर लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या शहरात करण्यात आली.
यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स मित्रांनो लक्षात ठेवा, संघटना व त्यांच्या स्थापनेचे ठिकाण आपण काही पाहणार आहोत. यामध्ये पहा, पुणे सार्वजनिक सभा ही पुण्यामध्ये स्थापन झाली. पुणा असोसिएशन ही जी संघटना आहे ही पुण्यामध्ये स्थापन झाली. प्रार्थना समाज मुंबईमध्ये स्थापन झाली. आर्य समाज मुंबईमध्ये स्थापन झाला. मद्रास महाजन सभा ही मद्रास म्हणजे आत्ताचं जे चेन्नई आहे त्या ठिकाणी स्थापन झाला. बॉम्बे असोसिएशन मुंबई या ठिकाणी स्थापन आहे. सत्यशोधक समाज पुणे या ठिकाणी स्थापन आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन मुंबई या ठिकाणी स्थापन आहे. आणि इंडियन लीग ही कोलकाता या ठिकाणी स्थापन आहे. मित्रांनो, ह्या ज्या काही 10 संघटना आहेत आणि त्यांची स्थापनेची जी ठिकाणं आहेत ती देखील आपण पाहिलेली आहेत, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2013 ते 2021 या 8 वर्षामध्ये 3 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशनं होतात? पहा, वर्षामधून आपल्या कमीत कमी किती अधिवेशनं होतात? तर कमीत कमी होत असतात पहा 3 अधिवेशनं. तर ते कधी कधी असतात हे पाहून घ्या. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होत असतं, तर पावसाळी व अर्थसंकल्पाविषयीचं जे अधिवेशन आहे हे मुंबई या ठिकाणी भरत असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश होय. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वात मोठी संस्था कोणती आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला समाजशास्त्रावरती प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. तर संसद हे जे आहे ही आपल्या देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था मानली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अष्टावध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ डॅश या काळामधील आहेत. पहा, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ कोणत्या काळामधील आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर मौर्य काळामधील हे ग्रंथ आहेत. या ठिकाणी आपण मौर्य साम्राज्याची छोटीशी एक माहिती पाहणार आहोत. तर मौर्य साम्राज्याची राजधानी जी आहे ही पाटलीपुत्र या ठिकाणी होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी 4 विभाग त्या ठिकाणी पाडलेले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र एक राजधानी होती. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं, जेणेकरून बौद्ध धर्माचा प्रसार होईल. आणि याच काळामध्ये अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे प्रसिद्ध ग्रंथ होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 24 ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? किती आहे? 24 ऑक्टोबर. तर 24 ऑक्टोबर मित्रांनो हा जो दिवस आहे हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या ठिकाणी महिला दिन जो आहे तो 8 मार्चला साजरा करतात. पर्यावरण दिन 5 जूनला साजरा करतात. जागतिक शांतता दिन 21 सप्टेंबरला साजरा करतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश लिपीतील मजकूर असलेल्या काही विटा सापडलेल्या आहेत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, भारतामध्ये हडप्पा संस्कृतीची जी वसाहत होती तर त्या वसाहतीत कोणत्या लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर सुमेरियन लिपीमधील मजकूर असलेल्या काही विटा सापडलेल्या आहेत. आणि या संस्कृतीचे जे अवशेष आहेत हे सर्वात पहिल्यांदा हडप्पा या ठिकाणी सापडले गेले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव पडलं होतं. आणि हीच संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या काठावरती स्थित होती आणि त्याच कारणामुळे त्या संस्कृतीला सिंधू संस्कृती असं म्हटलं गेलं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सातारा जिल्ह्यामधील भांबावली वजराई धबधब्यामधून खालीलपैकी कोणती नदीचा उगम होतो? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, या ठिकाणी प्रश्न काय आहे, सातारा जिल्ह्यामधील कोणती धबधबा आहे? तर भांबावली वजराई हा धबधबा आहे आणि यामधून उगम पावणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर त्या नदीचं नाव आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 4. तर उरमोडी ही जी नदी आहे ही सातारा जिल्ह्यातील भांबावली वजराई धबधब्यातून उगम पावते. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, अजीम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या IT कंपनीचे संस्थापक आहेत? या ठिकाणी पहा, आपल्याला IT कंपनी दिलेली आहे आणि तिचे संस्थापक विचारलेले आहे. अशा काही आपल्याला परीक्षेमध्ये 6 ते 7 कंपन्या आहेत, त्यांचे आपल्याला
संस्थापक नेहमी हे विचारले जातात. त्याही कंपन्यांची लिस्ट मी लवकरच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून टाकतो. तर पहा, अजीम प्रेमजी हे जे आहेत मित्रांनो, हे विप्रो या कंपनीचे संस्थापक आहेत. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा, डेल कंपनी जी आहे ही लॅपटॉप बनवणारी कंपनी आहे किंवा त्याचे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ती बनवणारी कंपनी आहे. तर डेल कंपनीचे संस्थापक आहेत पहा मायकल डेल. यानंतर इन्फोसिस ही जी कंपनी आहे, तर इन्फोसिसचे संस्थापक आहेत नारायण मूर्ती हे जे आहेत हे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक आहेत. विप्रो कंपनीचे संस्थापक अजीम प्रेमजी आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक आहेत पहा बिल गेट्स. या ठिकाणी आपल्याला अजून 2 कंपन्या दिलेल्या जातात. पहिली आहे पहा फेसबुक कंपनी दिली जाते. तर फेसबुक कंपनीचे मालक आहेत पहा मार्क झकरबर्ग. आणि अजून एक कंपनी दिलेली जाते पहा आपल्याला ॲपल कंपनी. तर ॲपल कंपनीचे संस्थापक जे आहेत ते होते पहा स्टीव्ह जॉब्स. या ठिकाणी हे 5 ते 6 जे संस्थापक आहेत आणि त्यांच्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यावर थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पर्याय सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, अर्धचंद्र मिळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी काय आहे? पहा, अर्धचंद्र मिळणे यावरही मित्रांनो आपल्याला जवळपास 16 ते 17 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अर्धचंद्र मिळणे म्हणजेच काय? तर एखाद्या गोष्टीची हकालपट्टी करणे. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न थोडासा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. यामध्ये काही लोक म्हणतात अर्धचंद्र मिळणे म्हणजे काम अपूर्ण होणे, पण एखाद्या गोष्टीची हकालपट्टी करणे म्हणजेच अर्धचंद्र मिळणे. पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जर जास्त वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी म्हणजेच RCEP कधीपासून अंमलात आणण्यात आलेली आहे? पहा, व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी जी आहे ही कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या दिवशीपासून अंमलात आणलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 1 जानेवारी 2022 या दिवसापासून RCEP म्हणजेच व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी ही जी आहे ही अंमलात आणलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठीवरचा सर्वात सोपा प्रश्न आहे आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी व्याकरण शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पहा, मराठी भाषा ही जी भाषा आहे तर ही लिहिली जाते पहा देवनागरी या लिपीमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचंय, भाषा आणि लिपी ह्या वेगवेगळ्या 2 पद्धती आहेत. भाषा आणि लिपी, आणि कोणत्या लिपीमध्ये कोणती भाषा? तर मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. या ठिकाणी क्षणिक हा शब्द दिलेला आहे, तर या क्षणिकचा आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे हे कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द हे असे 2 घटक आहेत की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 जे मार्क्स आहेत हे पक्के आणि फिक्स मार्क्स असतात. त्यामुळे यावरती विद्यार्थ्यांनी थोडीशी भर द्यायची आहे. लक्षात ठेवा, क्षणिक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होतो? तर तो होतो ऑप्शन क्रमांक सी, निरंतर. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, गांधार शिल्पशैली ही कोणत्या 2 देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण करण्यात आलेली आहे? पहा, गांधार शिल्पशैली ही कोणत्या 2 देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली एक शिल्पशैली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भारत व ग्रीस. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा, पण त्या ठिकाणी भारत व ग्रीक असा शब्द देण्यात आलेला होता. ग्रीक आणि ग्रीस लक्षात ठेवायचे, दोन्हीही एकच आपला आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव खालीलपैकी कोणी संमत केला होता? लक्षात ठेवा, यावरती 2 प्रश्न मित्रांनो तयार होतात. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कधी संमत केला? तर 1870 या वर्षी. दुसरा प्रश्न कोणता आहे की तो कोणी संमत केला? तर तो संमत केला होता लॉर्ड मेयो. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर लॉर्ड मेयो यांनी 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो आहे तो संमत केलेला आहे.
प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण ठरलेली आहे? हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती विचारला गेलेला आहे, पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या सेम कमेंट असतात की करंट अफेअर्स येत नाही. तर अजूनही मी सांगतो, करंट अफेअर्स म्हणजे आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न विचारण्यात येत असतो. तर भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट जी आहे ती कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, तर कॅप्टन अभिलाषा बराक ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला फायटर पायलट भारतीय लष्कराच्या बनलेल्या आहेत. पर्याय ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, जाळी हा समूहदर्शक शब्द कशाशी संबंधित आहे? पहा, या ठिकाणी केसांची जाळी नसते, वेलाची जाळी नसते, माशांची नसते, पण करवंदाची जाळी हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, यावरती जे काही समूहदर्शक शब्द आहेत यावर आपण जवळपास 100 समूहदर्शक शब्द घेतलेले आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारलेले जातात. त्यामधीलच हा एक शब्द आहे जाळी. तर जाळी हा समूहदर्शक शब्द करवंदाला संबंधित आहे. पर्याय डी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, दंगल हा चित्रपट कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे? दंगल, पहा, दंगल हा जो चित्रपट आहे, दंगल, तर हा कोणाच्या जीवनावर आधारित आहे? हा जो चित्रपट आहे हा एका महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे, पण ती महिला खालीलपैकी कोण आहे? तर ती महिला आहे, पहा, पर्याय क्रमांक 2, तर गीता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे दंगल हा चित्रपट. आणि गीता फोगट ह्या ज्या आहेत एक कुस्तीपटू आहेत महिला. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द कोणता आहे? पहा, या ठिकाणी माहिती हा शब्द दिलेला आहे, लक्षात ठेवा, माहिती हा शब्द आहे, त्यातील आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. यावर मित्रांनो आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, शुद्ध शब्द, आणि हा परीक्षेमध्ये हमेशा आपल्याला विचारला जातो. पण अजून एक आहे की जी टीईटी एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त उतारा वाचन आणि त्यावर विचारलेले जे काही 5-6 प्रश्न असतात ते नेहमी विचारले जातात. तर या ठिकाणी काय आहे, तर शुद्ध शब्द कोणता असणार आहे? या ठिकाणी माहिती. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिल्या गेल्या आहेत? खालीलपैकी अशी कोणती भाषा होती प्राचीन भाषा की त्यामध्ये ज्या काही जातक कथा आहेत ते लिहिण्यात येत होत्या, आणि जास्तीत जास्त ज्या जातक कथा आहेत त्याच भाषेमध्ये आपल्याला आढळून येतात. तर ती भाषा आहे, पहा, पाली भाषा. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. जेवढे काही गौतम बुद्धाच्या संबंधित असणारे जे काही शिल्प सापडले आहेत त्यावरती प्रत्येक ठिकाणी पाली भाषेचा वापर करण्यात आलेला आहे, आणि त्याच भाषेमध्ये जातक कथा ज्या आहेत त्या लिहिल्या जात होत्या. प्रश्न क्रमांक 14 आहे, मराठी भाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? मराठी भाषा दिवस हे जो आहे प्रश्न हा दिनविशेषवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर मराठी भाषा दिवस हा जो आहे हा 27 फेब्रुवारी, म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते? यावर मित्रांनो प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत किंवा सरोवर आहेत म्हणून त्याला सरोवरांचे शहर असं म्हटलं जातं? तर सरोवरांचे शहर जे आहे ते ठाणे या जिल्ह्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पोलीस भरतीला जो ठाणेला पोलीस भरती झाली त्यावेळेस हा प्रश्न आपल्याला 6 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, हॅशटॅग मीटू मोहीम सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झालेली होती? पहा, हॅशटॅग कोणती आहे? हॅशटॅग मीटू ही जी मोहीम आहे ही कोणत्या देशामध्ये सर्वात आधी सुरू झाली होती? तर मीटू जी आहे ही मोहीम सर्वात आधी अमेरिका या देशामध्ये झालेली होती. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणती नदी ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारला जातो. या नदीचं महत्त्व जेवढं आहे तेवढंच यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. तर खालीलपैकी अशी कोणती द्वीपकल्पीय नदी आहे जी भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? म्हणजे पहा, पश्चिम दिशेला वाहणारी भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे? तर ती नदी आहे, पहा, पर्याय क्रमांक 4, तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं आन्सर होणार आहे.
प्रश्न क्रमांक 18 आहे, कास्ट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? कास्ट या शब्दाचा समानार्थी शब्द. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. तर लाकूड हा जो आहे हा कास्टला समान असणारा शब्द आहे. पहा, लाकूड. पर्याय बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतो? या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे. जर भारतामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे जर दोन्ही पद एकाच वेळी रिकामे झाले तर त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहत असतो? तर ते काम पाहत असतो पहा पर्याय क्रमांक डी. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. या ठिकाणी अजून एक प्रश्न येतो पहा. प्रश्न काय येतं की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. आणि दुसरा प्रश्न कोणता आहे की उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीश धनखड हे जे आहेत पहा, जगदीप धनखड किंवा जगदीश धनखड जे आहेत हे उपराष्ट्रपती आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. कधी? तर ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्हीही पद रिकामी असतात. प्रश्न क्रमांक 20 आहे, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरी केली जाते? प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? तर तो दिवस असतो सामाजिक न्याय दिवस. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो यासाठीच पहा आपल्याला दिनविशेष यावरती आधारित जवळपास 365 दिवसांचे जागतिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही दिनविशेष आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर पहा आपला प्रश्न आहे, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही? पहा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पूर्ण पराभव करणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर पायाखालची जमीन सरकणे हा जो आहे हा वाक्प्रचारामध्ये येत नाही. यामध्ये उताना पडणा वाक्प्रचार आहे. धूळ चारणे वाक्प्रचार आहे. चारी मुंड्या चित करणे हा देखील पूर्ण पराभव करणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्य अध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. पहा मुख्याध्यापक या शब्दाचा संधी विग्रह काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. तर मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच पहा मुख्याध्यापक हा जो आहे हा त्याचा संधी विग्रह असणार आहे. आणि मित्रांनो असेच जर आपल्याला 100 पेक्षा जास्त संधी विग्रह जर पाहिजे असतील तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी. यामध्ये सरळ सरळ आपल्याला जोडी कळून जाईल. पहा पर्याय क्रमांक 1. तर बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. यामध्ये अल्प मित ही बरोबर जोडी नाही. युक्ती करामत ही देखील बरोबर नाही आणि धनमाल ही देखील बरोबर नाही. या खालच्या तिन्ही ज्या जोड्या आहेत ह्या समानार्थी शब्दाच्या आहेत आणि बुडणे तरंगणे ही जी आहे ही विरुद्धार्थाची जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजेच पहा त्यामध्ये पॅटर्न TCS असो किंवा IBPS असो यामध्ये विचारले जाणारे जेवढे काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये 300 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द देखील आपण घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थाचा शब्द. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर हिरमोड हा जो आहे हा अपेक्षाभंग शब्दाचा समानार्थाचा शब्द असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो वाक्य परत एक वेळा ऐका. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर द्विकर्मक क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाच्या नोट्स देखील पाहणार आहोत. नोट्समध्ये काय काय आहे पहा, मुख्य क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. तर मुख्य क्रियापद म्हणजे काय? तर सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद हे जे आहे तर मुख्य क्रियापदाचे 2 प्रकार आहेत.
त्यानंतर त्याचं द्विकर्म क्रियापद लक्षात ठेवा, दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. हे जे दिलेलं वाक्य आहे यामध्ये विद्यार्थ्यांना व व्याकरण हे दोन कर्म आलेले आहेत. त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष आहे तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ आपल्याला खालीलपैकी कोणता आहे ते ओळखायचं आहे. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, तर अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची जी क्रिया आहे ही वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंट काळामध्ये सुरू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं, म्हणून तो जो काळ आहे तो वर्तमान काळ आहे. म्हणजे काय आहे या ठिकाणी पहा, लिहित आहे म्हणजे ही जी क्रिया आहे अजून संपलेली नाही, म्हणजेच हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द रावा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पहा, रावा या शब्दाला समान अर्थाचा नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर रावाला समानार्थी शब्द कोणता नाही? पर्याय क्रमांक 4, तर पल्लव हा समानार्थी शब्द येत नाही. यामध्ये रावा म्हणजे पहा, शुक, राघू आणि पोपट हे जे आहेत हे रावाला समान अर्थाचे शब्द आहेत. आणि पल्लव म्हणजे काय, तर पान किंवा पत्र किंवा त्याला आपण पर्ण म्हणतो, हे पानाचे समानार्थी शब्द आहेत. आणि रावासाठी राघू, शुक, पोपट हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आईने आपल्याला बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर या वाक्यामध्ये निजवले हे जे आहे पर्याय क्रमांक 1, तर या ठिकाणी हे क्रियापद म्हणून आलेलं आहे. यामध्ये पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आणि या ठिकाणी निजवले हे जे आहे या शब्दाने वाक्याची जी अर्थ आहे तो पूर्ण झालेला आहे आणि हा शेवटचा शब्द आहे. दिलेल्या वाक्यामध्ये निजवले या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असते, म्हणून त्याला मुख्य पद देखील म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? यामध्ये आपल्याला समास हा घटकावरती मित्रांनो 8 ते 10 प्रश्न हे कंटिन्यू विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, तर द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. यामध्ये पहा, द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दोन्हीही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. पहा, हरिहर यामध्ये 2 पद आहेत, हरी आणि हर दोन्हीही महत्त्वाचे आहेत. स्त्री पुरुष महत्त्वाचे आहेत आणि कृष्ण अर्जुन हे देखील महत्त्वाचे आहेत. म्हणजेच हा समास द्वंद्व समास असणार आहे. द्वंद्व समासाची आपल्याला मित्रांनो व्याख्या तोंडपाठ करून ठेवा, कारण यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे इझिली विचारले जातात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील कर्म शोधायचे आहे. या वाक्यामध्ये पहा, त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. यामधील आपल्याला कर्म शोधायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक बी, तर नावे हा जो शब्द आहे पहा, नावे हा कर्म म्हणून घेतलेला आहे. वाक्यातील कर्म कोणता आहे? नावे. तर क्रियापदाने दाखवलेली जी क्रिया आहे आणि ती क्रिया ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म असतं. म्हणजे काय दिसत नाही तर लक्षात ठेवा, तर नावं दिसत नव्हती म्हणजे नावावर घडलेली जी क्रिया आहे ती या वाक्यातील कर्म आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील अनेक वचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये काही अनेक वचनी शब्द दिलेले आहेत, तर त्यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, तर घड्याळ हा जो शब्द आहे हा चुकीचा असणारा शब्द आहे. मित्रांनो, घड्याळ हे जे आहे हे एकवचन शब्द असून त्याचे अनेक वचन शब्द घड्याळे असा होतो. अ आकारांत नपुसकलिंगी नामाचे एक वचन अ आकारांत होत असतं. पहा, अ आकारांत नपुसकलिंगी नामाचं एक वचन जे आहे हे अ आकारांत होत असतं. याचे काही नियम आहेत, तर काही नियम नेहमीच अनेक वचनातच आढळतात आपल्याला. उदाहरण घ्यायचं झालं तर क्लेश, रोमांच, डोहाळे, शहारे, चिपळ्या हे जे शब्द आहेत हे आपल्याला नेहमी अनेक वचनामध्येच आढळतात. यापैकी घड्याळ हे जे आहे हे चुकीचा पर्याय आहे, म्हणजेच हा अनेक वचन येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो? या ठिकाणी हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. तर समासाचा असा कोणता प्रकार आहे की त्यामधील पहिलं पद जे आहे ते महत्वाचं असतं आणि त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो? तर ते पद किंवा काय म्हटलं जातं, तो समास कोणता असतो? तर अव्ययीभाव समास असतो. पहा, अव्ययीभाव समासाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर ज्या समासात पहिले पद महत्वाचे असते आणि त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. त्याने आता घरी जावे हे वाक्य आहे आणि यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, तर भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. यामध्ये पहा, जर एखाद्या वाक्यामध्ये शक्यता दर्शक जसे की जावे, करावे, असावे इत्यादी शब्द जर असतील तर तो भावे प्रयोगाचं वाक्य असतं. या ठिकाणी जावे म्हणजे काय, तर हे जे आहे हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, जगप्रसिद्ध नाटक आहे पहा हे नटसम्राट. तर यावरती एक चित्रपट देखील आलेला आहे आणि हे नटसम्राट जे नाटक आहे याचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, तर वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाटक आहे पहा नटसम्राट. यामध्ये पहा, राम गणेश गडकरी यांचा वेड्यांचा बाजार, एकच प्याला आणि प्रेम संन्यास हे जे आहे हे महत्वाचे नाटकं आहेत. पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार, अंमलदार, भाग्यवान आणि यानंतर पहा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं काय आहे, संगीत सौभद्र, रामराज्यवियोग आणि शाकर दिग्जय. यानंतर पहा वा शिरवाडकर यांचे अजून काही प्रसिद्ध आहेत पहा, विशाखा, किनारा, थांब सहेली आणि नटसम्राट. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, गोत्यात आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, गोत्यात आणणे आपण म्हणतो ना, तू मला गोत्यात आणलं. गोत्यात आणणे म्हणजे काय, तर पर्याय क्रमांक बी, अडचणीत टाकणे. पहा, गोत्यात आणणे, अडचणीत टाकणे. अंतर राखणे म्हणजेच काय, तर सोडून देणे. तृप्त असणे म्हणजेच काय, तर संतुष्ट करणे. या ठिकाणी अंतर राखणे याचा अर्थ असाही होतो की त्यापासून दूर राहणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडेच सरस्वती सन्मान हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? पहा, सरस्वती सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर शरण कुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. यामध्ये याची जी सुरुवात आहे ही 1991 या वर्षी बिर्ला समूहाकडून झालेली आहे आणि 2022चा पुरस्कार हा रामदर्शन मिश्रा यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवायचे, सरस्वती सन्मानाची सुरुवात कधी आहे? 1991. कोणाकडून दिला जातो? तर बिर्ला ग्रुपकडून दिला जातो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे पहा, वाक्य काय आहे? एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर मित्रांनो, हे वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर संयुक्त वाक्य आहे. पहा, संयुक्त वाक्य काय असतं लक्षात ठेवा, जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने म्हणजेच आणि, व, शिवाय, की इत्यादी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असतं. आणि या वाक्यामध्ये पहा काय जोडलेलं आहे, तर व हे जे आहे, व इथे व हे जे अव्यय आहे हे वापरलेलं आहे म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल या वाक्याचा काळ कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर हा भविष्य काळ आहे किंवा हे जे वाक्य आहे हे भविष्य काळाचं वाक्य आहे. यामध्ये या वाक्यामध्ये काय आहे? निघेल. लक्षात ठेवा, निघेल हे जे क्रियापद आहे हे तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची क्रिया पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच भविष्यात होणार आहे किंवा घडणार आहे असल्याचं आपल्याला दाखवून देतं. म्हणजेच हा जो काळ आहे या वाक्याचा हा भविष्य काळ आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? पहा, गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? तर गांगरणे म्हणजे काय, तर गोंधळून जाणे किंवा सुचेनासे होणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, हा दिनविशेष वरती प्रश्न आहे पहा. आणि असेच आपल्याला जागतिक दिनविशेष आणि सोबतच पहा राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जागतिक नृत्य दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक 4 तर 29 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जागतिक नृत्य दिवस पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, मराठी भाषेमध्ये आणि, व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात. मित्रांनो, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण देखील प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, मराठी भाषेमध्ये कोणते शब्द आहेत? आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः काय म्हणून वापरले जातात? तर हे वापरले जातात पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर उभयान्वयी अव्यय म्हणून यांना वापरलं जातं. लक्षात घ्यायचंय, मराठी व्याकरणामध्ये आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर लक्षात ठेवा, दोन वाक्य जोडणारी जी अविकारी शब्द असतात त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. कधी कधी आणि, व, किंवा, अथवा हे जे आहेत हे दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत असतात, त्यामुळे त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर या पहा, उभयान्वयी अव्ययाचे किती 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. यामध्ये महत्वाची नोट आहे पहा, संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय शब्द यांनी जोडून बनलेले असते आणि मिश्र वाक्य जे आहे हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाच्या शब्दाने जोडून बनलेले असते. लक्षात ठेवायचे, हे होता महत्वाचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मूळ धातू ओळखायचा आहे. वाक्य काय आहे? बाळ एवढा चिवडा खाऊन टाक यामधील मूळ धातू, क्रियापदाचा मूळ धातू. त्या ठिकाणी आपल्याला क्रियापद माहित असणं गरजेचं आहे. क्रिया कशी झाली आहे? खाऊन टाकण्याची, म्हणजेच खाऊन हा जो आहे हे क्रियापद झालं आणि यामध्ये त्याचा मूळ धातू कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर खा हा जो आहे हा मूळ धातू आहे. पहा, लक्षात घ्यावा, वाक्यातील क्रियापद काय आहे? खाऊन टाक हे आहे आणि यामध्ये खाऊन हे मुख्य, हा जो शब्द आहे हा मुख्य क्रियापद आहे, तर टाक हे जे आहे त्याला शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून लागलेला आहे आणि खाऊन हा शब्द खा या मूळ धातूपासून तयार झालेला आहे, म्हणजेच खा हा जो आपलं ऑप्शन असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? पहा, आपल्याला प्रयोग विचारलेला आहे, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर सरळ सरळ आपल्याला समजून येईल की हा जो आहे हा कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. लक्षात ठेवायचे, कशासाठी आहे? तर संध्या सुरेल गाते या वाक्यात कर्तरी प्रयोग जो आहे त्याचा वापर केलेला आहे, म्हणजे या वाक्याचा प्रयोग जो आहे तो कर्तरी प्रयोग आहे. या ठिकाणी कर्तरी प्रयोग काय असतं आपण पहा, तर वाक्यातील क्रियापद कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमात असतो आणि कर्म हे नेहमी प्रथमात किंवा द्वितीयात असतं. लक्षात ठेवायचे, कर्ता. कर्तरी प्रयोगाची व्याख्या परत एक वेळा सांगतो, वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? पहा, अव्ययीभाव समास याचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर प्रतिदिन हे जे आहे हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, त्यामध्ये अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणाप्रमाणे केला जातो, अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. यामध्ये पहा, महत्वाचे शब्द कोणकोणते आहेत अव्ययीभाव समास? आ, यथा, प्रति, हर, दर, गैर, बिन, बे हे जे उपसर्ग आहेत ते लागून झालेले शब्द हे अव्ययीभाव समासामध्ये येतात. यामध्ये प्रति हा जो आहे हा दिन या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणजेच काय? तर प्रतिदिन हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, प्रतिदिन हा शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे, कारण की यामध्ये जो अव्ययीभाव समासाचा जो उपसर्ग आहे तो आहे पहा प्रति आणि लागलाय कशाला? दिन या शब्दाला, म्हणजेच प्रतिदिन हा याचं उदाहरण होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा, मी आज शाळेत जाणार आहे वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे.
तर हे वाक्य आहे पहा विधानार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवा, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर पहा, ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या वाक्यामध्ये फक्त विधान केलं आहे की मी आज शाळेत जाणार आहे, नंतर त्यामध्ये काहीही नाही. म्हणजेच काय तर हे जे आहे यामध्ये फक्त एक विधान केलं आहे, म्हणजेच ते विधानार्थी वाक्य आहे. तर या वाक्याची किंवा ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्ण विरामाने होतो ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं. या ठिकाणी पहा आपण दिलेलं नाही पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी पूर्ण विराम आहे. तर लक्षात, मी आज शाळेत जाणार आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे तर विधानार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. कवी अधिक ईश्वर. संधी विग्रहाचं हे महत्वाचं उदाहरण आहे पहा, कवी अधिक ईश्वर. खूप स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला सरळ सरळ सांगता येतं पहा, कवी अधिक ईश्वर म्हणजेच काय तर कवीश्वर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवायचं, ईश्वर दुसरी वेलांटी येणार आहे, पहिली नाही. तर कवी अधिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर. दीर्घत्व संधी आहे यामध्ये. लक्षात ठेवा, 2 स्वजातीय स्वर पाठोपाठ आल्यास किंवा लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकूण दीर्घ जो आहे तो दीर्घ स्वर येतो, त्याला म्हटलं जातं दीर्घत्व संधी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विंचवाचे बिराड या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा, विंचवाचे बिराड याचा अर्थ काय आहे. विंचवाचे बिराड म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर मागे पुढे कोणी आप्त नसलेला. आप्त म्हणजे बंधू सखा स्वैरे पाहुणे एक प्रकारे म्हणू शकतो. मागे पुढे कोणीही नसलेला त्याला म्हटलं जातं विंचवाचे बिराड, कारण त्यावरती कोणीही नसतं. सरळ सरळ आपल्याला वाक्यावरून किंवा आपल्याला शब्दावरून सुद्धा हे समजून येतं. तर या ठिकाणी आपण काही महत्वाचे अजून वाक्प्रचार घेतलेले आहेत जे आपल्याला तलाठी भरती आणि टीईटी मध्ये विचारण्यात आलेले आहेत. आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकट येणे. अल्लड तट्टू म्हणजे काय, दुराग्रही हेकेखोर आडून बसणारा व्यक्ती. काळीज फाटणे म्हणजे भीतीने थरकाप होणे. गबाड सापडणे म्हणजे अचानक धनलाभ किंवा लाभ होणे. घोडे मारणे म्हणजे नुकसान टाळणे. हे आणि या ठिकाणी विंचवाचे बिराड म्हणजे काय तर मागे पुढे कोणीही आप्त नसलेला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. पहा, समानार्थी नसलेला शब्द अडचण याला. तर अडचण याला विघ्न समानार्थी आहे. या ठिकाणी पहा, आपत्ती म्हणजे संकट समानार्थी आहे, संकट समानार्थी आहे. नुकसान हे जे आहे हे याला समानार्थी येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. यामध्ये काही नुकसान हा जो शब्द आहे याला अडचण या शब्दाचा समानार्थी शब्द होत नाही. यामध्ये काही महत्वाचे अजून आपण समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत. यामध्ये तगडा याला काय घेतलेला आहे, सशक्त आणि बळकट. वाड्याला मेळ आणि ताह. झेंड्याला निशाण पताका ध्वज. जहालला तीव्र तीक्ष्ण तापट आणि कडक. आणि तपासाला चौकशी शोध. हे जे आहेत हे काही महत्वाचे समानार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो, असेच आपल्याला टीईटी साठी 200 पेक्षा महत्वाचे समानार्थी शब्द पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. कारण ते जे 200 शब्द आहेत त्या 200 शब्दापैकीच आपल्याला 8 ते 10 शब्द हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वसुंधरा हा शब्द पृथ्वीला समानार्थाचा शब्द आहे. दामिनी हा जो आहे हा विजेसाठी वापरला जातो. लक्षात ठेवायचं आहे. सरोज म्हणजे काय तर कमळासाठी सुद्धा सरोज वापरला जातो. युक्ती म्हणजे काय तर कल्पना म्हणजेच युक्ती. आणि पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द वसुंधरा आहे. आणि त्यासाठी आपण काही महत्वाचे अजून समानार्थी शब्द घेतलेले आहेत. दामिनी म्हणजे चपल किंवा चंचला. सरोज म्हणजे कमळ, अंबुज, अब्ज. युक्ती म्हणजे विचार, शक्कल किंवा एक प्रकारे आपण त्याला कल्पना देखील म्हणू शकतो. तर एकला म्हणजे एकाकी, एकटा. औषधाला पहा, दवा, इलाज, उपाय. आणि कचला माघार आणि अडचण. हे समानार्थी शब्द आहेत. पृथ्वीला आहे वसुंधरा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, कल्पित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर कल्पित म्हणजे काय तर कल्पना करणे. म्हणजे त्याचा सरळ सरळ विरुद्धार्थी शब्द काय होईल तर वास्तविक. पहा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. या ठिकाणी आपण कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वास्तविक आहे हे पाहिलं, पण सोबतच काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द देखील पाहूया. निंदा, स्तुती.
घमेंड, विनम्रता, सतेज, निस्तेज, वास्तविक, कल्पित, निर्बुद्ध, बुद्धिमान, मान, अपमान हे जे आहेत हे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि मित्रांनो आपण विरुद्धार्थी शब्द सुद्धा 200 पेक्षा जास्त घेतलेले आहेत, तो देखील व्हिडिओ पाहून घ्या, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी दररोज हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर या शब्दाची जात कोणती आहे, तर या शब्दाची जात आहे पहा दररोज. लक्षात ठेवा, तर क्रिया विशेषण अव्यय आहे हे. ऑप्शन क्रमांक 2 क्रिया विशेषण अव्यय. लक्षात ठेवा, दररोज या शब्दाची जात क्रिया विशेषण अव्यय ही आहे. आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं पहा क्रिया विशेषण अव्यय. या ठिकाणी दररोज म्हणजेच काय, तर याविषयी एक विशेष माहिती सांगतं. दररोज म्हणजे या ठिकाणी क्रियापद आहे, पण त्याला दररोज हा विशेष माहिती सांगणार आहे, म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय हे असणार आहे. या ठिकाणी कालवाचक क्रिया विशेषण अव्यय पहा, ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दर्शवली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी दररोज होणारी जी क्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. पहा मिताहारी शब्दाचा अर्थ काय आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर मोजका आहार नेमाने घेणारा. पहा मित आहारी किंवा मिता आहारी. लक्षात ठेवा, हारीला आहारी असा शब्द आहे, तर मिताहारी म्हणजेच काय, तर मोजका आहार नेमाने घेणारा. मिताहारी मोजका आहार नेमाने घेणारा. मितभाषी मोजकेच शब्द बोलणारा. अनाथ कोणाचाही आधार नसलेला. अनुज म्हणजे नंतर जन्मलेला किंवा मागून जन्मलेला. अन्नछत्र ज्या ठिकाणी अन्न मोफत मिळण्याचं ठिकाण. कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा आणि कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं. यावरती सरळ सरळ आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा एकाच परीक्षेमध्ये, आणि हा सर्वात सोपा प्रश्न आहे. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवा, क्रियापदाची व्याख्या. आणि क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असतं ज्याने की क्रिया काय घडते हे दाखवण्यात येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. क्रियापदाची व्याख्या पाठ करून ठेवणं. यानंतरचा प्रश्न आहे धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो. या ठिकाणी काय आपल्याला नामं दिलेली आहेत पहा धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी हे जे नामं आहेत हे कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये मोडतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर भाववाचक. या ठिकाणी भाव दाखवलेला आहे. सरळ सरळ आपल्याला उत्तर कळून जाईल पहा. गुणधर्म किंवा भाव दाखवणारे जे शब्द असतात त्यांना भाववाचक नाम असं म्हटलं जातं. या ठिकाणी धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी भाव आणि गुणधर्म दाखवलेला आहे, म्हणजेच ते भाववाचक नाम आहे. भाववाचक नामाचे 3 गट पडतात: स्थितीदर्शक, गुणदर्शक, कृतीदर्शक. यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं धैर्य, कीर्ती, चांगुलपणा आणि गुलामगिरी हे जे आहेत हे भाववाचक नाम आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश धीट मुलगा आहे या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य काय होणार आहे. पहा होकारार्थी वाक्य आहे त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचंय, नकारार्थी वाक्यामध्ये. तर प्रकाश धीट मुलगा आहे याचं नकारार्थी वाक्य काय होईल, तर याचं उत्तर होईल पहा प्रकाश हा भित्रा मुलगा नाही. प्रकाश हा भित्रा मुलगा नाही हे त्याचं विधानार्थी नकारार्थी वाक्य होईल. लक्षात ठेवा, प्रकाश हा धीट मुलगा आहे होकारार्थी वाक्य. प्रकाश हा भित्रा मुलगा नाही म्हणजेच काय, तर नकारार्थी वाक्य. या ठिकाणी पहा भित्रा असा शब्द आहे. उदाहरणार्थ अजून घ्यायचे झाले तर अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे होकारार्थी वाक्य आहे, आणि नकारार्थी वाक्य काय आहे, अमेरिका गरीब राष्ट्र नाही. याच पद्धतीने हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे क्रोध, चीड, संताप या वर्णात किंवा या वर्णनात खालीलपैकी काव्यातील कोणता रस आढळतो. पहा हे जे शब्द आहेत क्रोध, चीड, संताप यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये कोणता रस आढळतो. तर यामध्ये आपल्याला सरळ सरळ आढळून येतो पहा पर्याय क्रमांक 1 रौद्र रस म्हणजे थोडासा चिडकेपणा, संतापलेला, रागीट असणारा. लक्षात ठेवा,
अतिशय क्रोध, चीड या भावनेमधून रौद्र रस जो आहे तो निर्माण होत असतो. रसाचे 9 प्रकार पडतात. त्यामध्ये शृंगार रस, वीर रस, करुण रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस हे जे आहेत हे रसाचे 9 प्रकार आहेत. आणि त्यामधील रौद्र रस हा जो आहे हा राग, चीड, संताप, क्रोध यासाठी वापरला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी तेव्हा खेळत असेन या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी तेव्हा खेळत असेन, लक्षात ठेवा शेवटच्या शब्दावरून पूर्ण वाक्याचा काळ आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. तर हा आहे अपूर्ण भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. एखादी गोष्ट भविष्यात, लक्षात ठेवा भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. या वाक्यामध्ये काय आहे, मी तेव्हा खेळत असेन म्हणजे यामध्ये काय आहे, भविष्यकाळात सांगितलेलं आहे पण ते भविष्यकाळ पूर्ण झालेला नाही म्हणजेच ते अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अरे रे खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो, खूप वेळा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि त्यातीलच आपण हा एक प्रश्न कलेक्ट केलेला आहे. अरे रे खूप वाईट बातमी आहे ही या वाक्यातील अरे रे या शब्दाची जात कोणती आहे? तर ती जात आहे पहा केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा. आपल्या मनात दाटून आलेली भावना व्यक्त करण्याच्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक भावना आहे अरे रे, तर केवल प्रयोगी अव्यय हे जे आहे हे भावना प्रधान असतात आणि केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पडतात. ते आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये पाहूया ज्यामध्ये आपण केवल प्रयोगी अव्यय हा पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे? पहा विद्वान शब्दाचे विरुद्ध लिंगाचे रूप. तर विद्वान म्हणजे काय आणि विदुषी हे आपलं उत्तर असणार आहे. पहा विद्वानचा विरुद्ध लिंगी होतो विदुषी. ऑप्शन क्रमांक 2. पहा विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी विदुषी आहे. या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे उदाहरणं घेऊया. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, राजा, राणी, भगवान, भगवती हे जे आहेत हे विरुद्ध लिंगाचे काही रूप आहेत. त्याचप्रमाणे विद्वान, विदुषी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात. या वाक्यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पहा हुशार हे विशेषण कोणत्या प्रकारचं आहे आपल्याला सरळ सरळ सांगायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला एक गुण दिसून येतो. काय आहे गुण? काय आहे तो हुशार आहे म्हणजेच गुणवाचक विशेषण हे असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण हुशार या शब्दामध्ये आपल्याला काहीतरी गुण आढळून येतो. कसा आहे तर तो हुशार आहे म्हणजेच हे गुणवाचक विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा प्रश्न काय आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती जेणेकरून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी. पण लक्षात ठेवायचे की 2024 ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून देखील मिळालेला आहे. तर रंगनाथ पठारे समिती नेमकी काय होती? तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली 10 जानेवारी 2022 रोजी एक समिती नेमली होती आणि त्या समितीला 2024 ऑक्टोबर 2024 रोजी यश मिळालं आणि मराठी भाषा जी आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून जाहीर केला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा प्रत्येक प्रश्न हा मराठी व्याकरणावरील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. तर यामधील रामायण हे जे शब्द आहे याची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर विशेष नाव आहे पहा रामायण. यामध्ये वाल्मिकीने काय रामायण हा ग्रंथ लिहिला. यामध्ये लक्षात ठेवायचे रामायण हा शब्द इम्पॉर्टंट आहे आणि या वाक्यामधील रामायण या शब्दाची जात विशेष नाम असणार आहे.
यामधून एका विशिष्ट ग्रंथाचा बोध होतो म्हणजेच हे विशिष्ट किंवा विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील सर्वनाम आपल्याला शोधायचं आहे. पहा, वाक्य कोणतं आहे? ती मुलगी चांगली गाते. या वाक्यामधील सर्वनाम कोणतं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर ती हे जे आहे हे सर्वनाम आलेलं आहे. लक्षात ठेवा, वाक्यामध्ये आपल्याला ती हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं पहा सर्वनाम. तर यामध्ये दर्शक सर्वनाम आलेलं आहे. तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यालाच दर्शक सर्वनाम असे म्हणतात. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, तो, ती, ते किंवा हा, ही, हे जे आहेत हे दर्शक सर्वनामाचे प्रकार आहेत किंवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की हे उदाहरणं आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माझे घर कोकणात आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. माझे घर कोकणात आहे यामधील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी पहा सार्वनामिक विशेषण. तर दिलेल्या वाक्यामध्ये माझे हे सार्वनामिक विशेषण आहे आणि घर या नामाबद्दलची ते अधिक माहिती सांगतं. जी सर्वनामे वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात अशा सर्व उदाहरणांना किंवा त्यांना सर्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. या ठिकाणी काय आलेलं आहे? माझे विचारलं आहे म्हणजेच काय तर घराऐवजी किंवा घर या नामाबद्दल ते विशेष माहिती सांगतं. या ठिकाणी याची व्याख्या परत एक वेळा पहा मित्रांनो. जी सर्वनामं वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. बेसिक असणारा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर व्यंजनांचा उच्चार करताना. लक्षात ठेवा, ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही त्याला व्यंजने असे म्हणतात आणि व्यंजनाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो. उदाहरण घ्यायचं झालं तर क याचा उच्चार करताना आपण अ हा स्वर मिसळून त्याचा उच्चार करत असतो. पहा, क च्या शेवटी काय येतं? तर अ असा येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल व्यंजने. यानंतरचा प्रश्न आहे, वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहे? वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचा अव्यय आहे? तर हे आहे पहा वारंवार आवृत्ती दर्शक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. आवृत्ती दर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा एक उपप्रकार आहे. यामध्ये आवृत्ती दर्शक पहा काय आहे? घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. ही व्याख्या मित्रांनो आवृत्ती दर्शकाची खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर वारंवार, फिरून, दररोज, क्षणोक्षणी हे जे आहे हे आवृत्ती दर्शक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहेत? या ठिकाणी मित्रांनो हा देखील महत्वाचा एक प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिले आहेत. फडणवीस, कारागीर, सौदागर आणि कामगार. तर हे शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहेत? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर फारसी या भाषेतील हे शब्द आहेत. यामध्ये पहा फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार, गुन्हेगार, डावपेच, हुशारी, नोकरी हे शब्द सर्व फारसी भाषेतील शब्द असून यांना परकीय किंवा विदेशी शब्द असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, दोनदा जन्मलेला हा विग्रह करताना कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? पहा, दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे मित्रांनो. काही काही मिस्टेक झालेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर द्विज. लक्षात ठेवा, दोनदा जन्मलेला म्हणजे काय? तर द्विज. यामध्ये अग्रज एक दिलेला आहे. अग्रज म्हणजे काय? तर आधी जन्मलेला. अनुज म्हणजे काय? तर मागून जन्मलेला. आणि द्विज म्हणजे काय? तर दात किंवा दोनदा जन्मलेला. आपण म्हणू शकतो आपले दात जे असतात हे 2 वेळा जन्मतात. म्हणजे एक दुधी दात असतात आणि एक आपले रेग्युलर दात असतात. त्यालाच म्हणू आपण दोनदा जन्मलेला म्हणजेच द्विज. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. वाक्य पहा, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. याचा आपल्याला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर रीती वर्तमान काळ आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. रीती वर्तमान काळ म्हणजे काय याची व्याख्या देखील पाहून घ्या. तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समजली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. लक्षात ठेवा, रीती वर्तमान काळाची व्याख्या तुमच्या समोर आहे. आणि आपल्याला PDF जर डाउनलोड करायच्या असतील तर स्वानंदी करिअर अकॅडमी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, किंवा अजून एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. करत असतात या संयुक्त क्रियापदामधून क्रिया जी आहे ही वर्तमानामध्ये सतत करण्याची कर्त्याची रीत दिसते, म्हणून हे जे आहे ही रीती वर्तमान काळ आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चाकर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? पहा, चाकर हा जो शब्द आहे यातील चा हे जे आहे या आद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर दंत तालव्यामध्ये येतो. चाकर या शब्दातील चा या शब्दाचा उच्चार जो आहे तो करताना त्याला आ लावून विचार केला जातो, म्हणजेच हा दंत तालव्य वर्ण आहे. मुखातील दंत आणि तालू या भागाचा उपयोग केला जातो आणि तेव्हा हा वर्ण तयार होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा हा अलंकार प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर अनन्वय अलंकार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अनन्वय अलंकार म्हणजे काय? तर ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. या ठिकाणी आपल्याला अनन्वय अलंकाराची व्याख्या ही दिलेली आहे आणि यावरून आपल्याला अजून काही उदाहरणं पाहता येतात, त्यामुळे ही व्याख्या पाठ करणं मित्रांनो गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? निरपेक्ष या शब्दाला समान अर्थाचा असणारा शब्द. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पहा समानार्थी विरुद्धार्थी हे जो घटक आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण 200 समानार्थी आणि 200 विरुद्धार्थी असे शब्द घेतलेले आहेत. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी आपल्याला ते व्हिडिओज मिळून जातील आणि त्यांचे PDF देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. तर निरपेक्ष या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आहे पहा निस्पृह. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यामध्ये पहा, निरपेक्ष म्हणजे निरीच्छ, निस्वार्थी आणि निर्भिलाषी, आणि अभिलाषीचा समानार्थी पहा इच्छा असणारा किंवा स्वार्थी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकांनी आपणहून श्रमदान केले. या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा, लोकांनी आपण होऊन श्रमदान केले. या वाक्यातील आपण हा जो शब्द आहे या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TET मध्ये सुद्धा विचारला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर आत्मवाचक सर्वनाम आहे. यामध्ये पहा, दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये आपण या आत्मवाचक सर्वनाम किंवा स्वतःवाचक आहे आणि तो म्हणजे हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये स्वतः या अर्थाने ते वापरलेले आहे. त्या ठिकाणी आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या पहा, तर आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच स्वतःवाचक सर्वनाम असं देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हा किंवा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? पहा, वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 4, तर हे एक विधानार्थी वाक्य आहे. कोणतं? सारे भारतीय माझे बांधव आहेत. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले आहे त्यास विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. यामध्ये फक्त सारे भारतीय माझे बांधव आहेत यामध्ये फक्त आणि फक्त विधान केलेलं आहे, म्हणजेच हे विधानार्थी वाक्य आहे. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे.
या ठिकाणी वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि या शब्दाची आपल्याला विभक्ती सांगायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर पंचमी विभक्ती आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा विभक्ती म्हणजे काय, तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. आणि दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे. पहा, वाऱ्याहून, हून आहे, ऊन आणि हून हे जे आहेत हे पंचमीचे प्रत्यय आहेत. पंचमीचे प्रत्यय पहा, ऊन आणि हून आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो, या प्रश्नावरती आपल्याला जवळपास 8-9 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक कोण आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर विल्यम कॅरी हे जे आहेत हे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील जो एक प्रमुख ग्रंथ आहे त्याचे लेखक आहेत विल्यम केरी. पहा, विल्यम केरी, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे व्याकरण किंवा त्यांनी लिहिलेलं आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरणावर निबंध. मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण आणि गंगाधर शास्त्री फडके यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे नाचता येईना डॅश वाकडे ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. नाचता येईना डॅश वाकडे, तर आपण बोलता बोलता म्हणतो पहा, नाचता येईना अंगण वाकडे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पहा, नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ काय, तर एखादे चांगले काम करताना आल्यास काहीतरी त्यामध्ये खोड काढणे म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. पहा, नीतिमान शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर दुराचारी याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, नीतिमान. यामध्ये अविचारला विरुद्धार्थी आहे विचार आणि सदाचारला दुराचार म्हणजेच नीतिमानला दुराचारी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखायचं आहे. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यामधील विधेय कोणतं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर करू लागले हे जे आहे हे विधेय आहे. विधेय म्हणजेच काय, आपण क्रियापद म्हणू शकतो. तर करू लागले हे संयुक्त क्रियापद आहे आणि यामधील उद्देश कोणता आहे, तर महात्मा गांधी हे उद्देश आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. पहा, गणेश शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर मित्रांनो महत्वाचा हा प्रश्न आहे आणि गणेश हे जे आहे तर हे स्वर संधीचा एक प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल स्वर संधी. यामध्ये गणेश हा स्वरसंधी मधील गुणादेश व स्वर संधीचा प्रकार आहे. गण अधिक ईश, अ अधिक ई म्हणजे ए म्हणजेच गणेश. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.